हा बोला. हाँ जयलोजी. हा बोला. राजू थाटे बोलताय ना? हो. ते काहीतरी एक पोस्ट होती तुमची व्हायरल झालेली. कशी? ते काय मातंग समाजाला मागत्या म्हणून म्हणताय तुम्ही. उलट अजून समाजाला? हा मातंग समाजाला? हो. पूर्ण ऐकलं का व्हिडिओ तुम्ही? व्हिडिओ बघितला ना. हा मग त्याच्यामध्ये आहे ना, हा. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतो ना त्याला बोललो. अहो ते नाही विषय तसा. तुम्ही अपमान करताय तर म्हणजे तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याला बोला ना तुम्ही. मग मातंग समाजाला त्यालाच काय बोललो ना बोलणार? मग. हा. मातंग समाजाला बोललो कोणी तुम्ही? तो मातंग हा? समाजाचा आहे ना. तो मातंग मग समाजाचा आता आहे एक ना. सांगा, तुम्ही म्हणता बाबासाहेबांना 4 मुलं मातंग समाजासाठी घातलेली. रमाईनं मातंग समाजासाठी आपले हाल अपेष्टा सहन केल्या. म्हणजे एकट्या समाजासाठी केले का? तुमच्या समाजासाठी नाही केले? हा मग तुमच्या समाजासाठी नाही केलं का? मग कोणासाठी? फायदा तुम्ही घेता ना आरक्षणाचा. अहो आरक्षणाचा विषय वेगळा आहे. तुमचं शिक्षण काय झालं हो बरं? तुझ्यापेक्षा कमी आहे माझं शिक्षण. बोल. हो मी चांगलंच विचारतोय. म्हणजे तुम्ही अभ्यास करा ना. तू माझ्या शिक्षणावर काय चालला? तू मला तर अर्थ सांगणार आहे. अहो मी तेच बोलतोय. तुम्हाला दुसऱ्या आगाव बोलत मग नाही. तुला अरे मला एक सांग. हा. मी काय म्हणालो, आरक्षणाचा विषय वेगळा आहे. आरक्षणाचा विषय वेगळा आणि बाबासाहेब वेगळे. मी एक सांगतो, ऐकून घे जरा. ऐक ना. म्हणजे आरक्षण कधीपासून लागू झालं आणि ते आरक्षण कोणत्या आधारावर, कोणत्या निकषावर भेटता? का बाबासाहेब हा सांग कुठल्या निकषावर भेटतं? ते जातीच्या मागासलेपणावर आणि जाती व्यवस्थेवर भेटते. म्हणजे कोणाच्या आधारावर? त्याला आधार कशाचा आहे? मागासलेपणाचा आणि जाती व्यवस्थेचा आहे ना. मग जाती कोण पाडल्या? कोणी पाडल्या? कोणी पाडल्या? कोणी पाडल्या? बाबासाहेबांनी पाडली का जाती? मला एक उत्तर दे. जाती कोणी पाडल्या? जाती कोणी पाडल्या? ज्यांना तुम्ही मानता डोक्यावर होता त्यांनी पाडल्या. डोक्यावरचा विषय नाही. तर जाती कोणी पाडल्या? हिंदू धर्मामध्ये सनातनी म्हणताय ना तुम्ही. सनातनी म्हणताय ना. ते सनातनी धर्मामध्ये वर्ण व्यवस्था आहे. तिथं जाती व्यवस्था नाही. आहे का? आहे का नाही? एवढं आरक्षण भेटलं का? हा त्याच्यामुळे तुम्हाला आरक्षण घेतलं. ते आरक्षणाचा विषय मी त्याच्यावर येतोच. पण मी हे अगोदर बोलायलो. जे जाती व्यवस्था म्हणताय तुम्ही, जाती व्यवस्था कोणी पाडल्या? बाबासाहेबांनी पाडले का हिंदू धर्माने पाडली? हिंदू धर्माने पाडले का? नाही. हिंदू धर्मामध्ये वर्ण व्यवस्था आहे. वर्ण व्यवस्थेमध्ये कर्मानुसार माणसाला गिणलं जातं. बरोबर आहे का? कर्मानुसार. हा बरोबर आहे की नाही? कर्मानुसार नाही. मग कशानुसार? अरे जाती तर नव्हत्याच म्हणतोय ना मी. वर्ण व्यवस्था होती. मग जाती कधी पाडण्यात आल्या ह्याचा काही इतिहास माहिती आहे का आपल्याला? हा दादा तुम्ही ऐका नाही. मी तुम्हाला संदर्भ पाठवतो. तुम्ही व्यवस्थित इतिहास वाचा. मला इतिहास नको शिकू. मला पूर्ण अभ्यास झालेला इतिहासावर. कशाचा अभ्यास झालाय? काय बी बकलताय तुम्ही. कसं पण कुठलं पण. त्याला ठांग नाही थारा नाही. मला एक सांगा. बाबासाहेब तुमचा एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये मी काय ऐकलं, तुम्ही म्हणताय मातंगासाठी बाबासाहेबांनी काहीतरी, हे काल परवाचाच व्हिडिओ आहे. 16 सेकंदाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये कोणीतरी कट केले आणि ते असे एक मुद्दे एकत्र केलेले आहेत. म्हणजे तुम्ही काय बोलले? तुम्ही सरसकट एकत्र 2 मुद्दे एकत्रच आहेत आणि एक थोडं कट केलेला मुद्दा आहे. त्या मुद्द्यावर जाणार नाही मी. फक्त 2 मुद्द्यावर येतो मी. सुरुवातीला काय आहे? मागण्यांसाठी बाबासाहेबांनी आरक्षणामध्ये संधी देऊन चुका केली. पण आरक्षण बाबासाहेबांनी एकट्यानं दिलं का त्याच्यामध्ये दुसऱ्याची कोणाची भूमिका नाही? कोणाचीच नाही भूमिका. कशी नाही? कशी नाही म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का? बरं मग तेच तर त्याच विषयावर तर मी बोलतोय ना. त्याच विषयावर बोलतोय. ऐका ना जरा दादा ऐका. मी त्याच विषयावर बोलतोय. जाती व्यवस्थेवर आणि जाती कोणी पाडल्या तर बाबासाहेबांनी जाती पाडलेल्या नाही.
अरे ऐकून तरी घे जरा. हा, ते मला हा, हा. तुझी फेरी काय बोलतो तू. मी फेरी तुला नाही, समजलं तुमचं जे आहे ना वक्तव्य त्याला मी खंडन करतोय की तुमचं चुकीचं आहे हे बोलणं. तुझा अधिकार आहे. हा? तुला वाटत असेल ना, तुला वाटत असेल काय म्हणून तुझं ते तुला वाटत असेल चुकीचं आहे. मग मला आता याच्याशी तुला- मला ऐका नाही, तुम्ही याच्याशी तर्क द्या, नोंदणी द्या की मी बाबासाहेब म्हणले का तुम्हाला कोणत्या भाषणामध्ये कोणत्या पुस्तकात लिखित आहे का तुम्ही सांगा ना. मग आम्ही मान्य करू की बाबासाहेब केले म्हणून. हा काय केलं? हे तुम्ही म्हणताय ना बाबासाहेबांनी आरक्षणामध्ये संधी दिली, मान्य आहे. संधी बरं, कोण ठीक दिली? आहे. तुला- एकट्या बाबासाहेबांनी दिली का? संविधानाच्या स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी दिली का? हा कशी दिली मला एक सांगा. संविधानामध्ये फक्त बाबासाहेबच होते का? दुसरे कोणीच सदस्य नव्हते किंवा कोणती चर्चा झाली नाही, काहीच झाली नाही. हा अरे झगडलं कोण? म्हणजे? लवजीसाठी आले होते झगडायला. कोणतं? साठी आले होते झगडायला. अरे बाबा तू त्याचा विषय घेऊच नका. मी विषयाची चर्चा काय करतो त्याच्याकडे लक्ष दे ना. अरे तू दुसरीकडे कशाला जातो? अरे आरक्षणासाठी कोण कोण लढलं ते सांग. अरे बाबा आरक्षणासाठी एकटे बाबासाहेब नाही लढले. बाबासाहेब फक्त मदतीला होते आणि त्याच्यामध्ये 200 आता ऐक ना 298 सदस्यांचं पण योगदान आहे. बाबासाहेबांचं एकट्याचं नाही. ऐक लक्षात घे जरा. थोडं डोसकं ठिकाणावर ठेवून इतिहास वाच जरा. समजलं? तुम्हाला तर विश्वास शिकवणार आहे म्हणजे मग तू आता एक काम कर ना. काय म्हणून? आयडिओन लिही की बाबासाहेबांनी आरक्षण नाही दिलं. कुठं? की तू तुझ्या फेसबुक आयडीवर आहे ना असं लिही की बाबासाहेबांनी आरक्षण नाही दिलं. बाबासाहेबांचं काय त्याच्यामध्ये योगदान नाही की असं 298 मी फेसबुकवर येणार नाही. मी तुला कॉन्टॅक्ट केलो. मला फेसबुकशी देणं घेणं नाही. मी तुझा लिंक आली ना मला एकानं पाठवली बाबा असं असं बोलायला लागले म्हणून. मी तुला बोलायलो ना. मी तुला अक्षरशः बोलायलो. नंबर आहे तुझा मी बोलतो ना तुला बोलायलो. अक्षर मला उत्तर दे ना तू फेसबुकला येऊन तू डायरेक्ट ChatGPT काढून इकडे तिकडे तू सर्च करूनही बघ. तू सर्च करूनही बघ इमानदारीने. तू सत्य बोलणारा माणूस बाबासाहेबाचा अन्वय असला तर किंवा बुद्धाचे तू तत्व जर मानत असतील तर तू सत्य बोल की बाबा संविधानामध्ये बाबासाहेबांचं एकट्याचं संविधानात काय ते योगदान नाही. बाकी सगळे बाबासाहेबांसोबत जे 298 सदस्य होते ना त्यांचं पण योगदान आहे. हे लक्षात घे जरा. अरे तुम्ही एवढे बेईमान हरामखोर झाले. अरे हरामखोरा तुला काय अक्कल आहे का तुला? तू बाकीच्यांचं योगदान नाकारतो म्हणजे मी बाबासाहेबांचं योगदान ऐक सरळ ऐकून घे. मी बोलायलो नाही. बैमानकीच्या गोष्टी बोलत नाही. ऐकून घे ना जरा मी काय बोलायलो.